नमस्कार, मी स्मिता निराळे, हॅपीनेस लाईफस्टाईल कोच. ऑलवेज असं म्हणतात, हेल्थ इज वेल्थ. हेल्थ चांगली असेल तर आपण वेल्थ क्रिएट करू शकतो. आपले लाईफमधले सगळे गोल्स आपण अचीव करू शकतो. पण जीवनामध्ये सगळं काही आहे, पण हेल्थच डाऊन असेल तर आपण काहीच एन्जॉय करू शकणार नाही. तुम्ही या गोष्टीशी सहमत आहात का? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आरोग्यासाठी, हेल्थसाठी होपोनोपोनो कसं करायचं. तुमच्यापैकी काही जणांना माहिती असेल होपोनोपोनो म्हणजे काय. तुम्ही माझे मागचे व्हिडिओज पाहिले असतील. माझ्या चॅनलवर होपोनोपोनोची प्लेलिस्ट सुद्धा आहे. पण समजा तुमच्यापैकी काही जणांना माहिती नसेल होपोनोपोनो काय आहे, तर मी थोडक्यात सांगते होपोनोपोनो म्हणजे काय. होपोनोपोनो ही एक हवाईन प्रेयर आहे आणि ही हीलिंग प्रेयर आहे, क्लिअरिंग प्रेयर आहे. ही जी प्रेयर आहे ही हवाई या बेटामध्ये ट्रॅडिशनली बऱ्याच वर्षांपासून वापरली जाते आणि ती जगामध्ये पॉप्युलर केली डॉक्टर ह्युलेन यांनी. आणि ही आता सगळीकडे अगदी रेग्युलरली वापरल्या जाते आणि याचे रिझल्ट्स खूप मॅजिकल आहेत. या प्रेयरमध्ये असं काय आहे की याचे एवढे मॅजिकल रिझल्ट्स मिळतात? या प्रेयरमध्ये 4 स्टेटमेंट्स आहेत. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. हे जे 4 स्टेटमेंट्स असतात हे आपल्याला रिपीटेडली चॅन्ट करायचे असतात आणि हे चॅन्ट केल्यामुळे आपलं लाईफ ट्रान्सफॉर्म होत असतं. आपल्याला वेगळे वेगळे रिझल्ट्स मिळत असतात. हे असं का होतं? फक्त हे 4 स्टेटमेंट्स रिपीट करून कसे काय रिझल्ट्स मिळतात? तर याच्या मागे एक सायन्स आहे. सायन्सने हे प्रूव्ह केलं आहे की होपोनोपोनो जी प्रेयर आहे ही मॅजिकल रिझल्ट्स देत असते आणि याच्यामागे जे सायन्स आहे त्या सायन्समध्ये हे सांगितलेलं आहे की ह्याच्यातले जे शब्द आहेत हे शब्द खूप पॉझिटिव्ह आहेत आणि जे शब्द आहेत त्या शब्दांमध्ये एक एनर्जी असते. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे युनिव्हर्समधल्या सगळ्या गोष्टींमध्ये एक एनर्जी असते आणि तशीच एनर्जी आपल्या बॉडीमध्ये सुद्धा असते. हे शब्द जेव्हा आपण रिपीटेडली चॅन्ट करतो तेव्हा आपल्या आतमध्ये पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स क्रिएट होतात आणि आपण एका पॉझिटिव्ह व्हायब्रेशनवर व्हायब्रेट करायला लागतो आणि त्यामुळे आपल्या लाईफमध्ये पॉझिटिव्ह गोष्टी क्रिएट व्हायला लागतात. आपल्या घरी जेव्हा पूजा असते तेव्हा पुजारी आपल्या घरी येतात आणि ते मंत्र म्हणत असतात. त्यावेळेला सुद्धा आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी क्रिएट होत असते. किंवा जेव्हा आपण ओमचं चॅन्टिंग करतो तेव्हा सुद्धा आपल्याला खूप छान पॉझिटिव्ह फील होत असतं. कारण या शब्दांमध्ये पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स असतात आणि त्या व्हायब्रेशनमुळे पॉझिटिव्ह एनर्जी क्रिएट होत असते. सिमिलरली जेव्हा होपोनोपोनोचे 4 स्टेटमेंट्स आपण चॅन्ट करतो तेव्हा आपल्या आतमध्ये सुद्धा पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स क्रिएट होतात आणि त्यामुळे पॉझिटिव्ह अट्रॅक्शन्स व्हायला लागतात. हे एक सायन्स आहे. आपलं जे व्हायब्रेशन असतं, ज्या व्हायब्रेशनवर आपण व्हायब्रेट करत असतो त्याच व्हायब्रेशनच्या सिमिलर गोष्टी आपण अट्रॅक्ट करत असतो. आणि जेव्हा आपण ही प्रेयर चॅन्ट करतो तेव्हा आपण खूप पॉझिटिव्ह व्हायब्रेशनवर व्हायब्रेट करायला लागतो आणि त्यामुळे आपल्या लाईफमध्ये पॉझिटिव्ह गोष्टी घडायला लागतात, पॉझिटिव्ह गोष्टींचं अट्रॅक्शन व्हायला लागतं. ही होपोनोपोनो प्रेयर आता हेल्थसाठी कशी करायची, आपल्या आरोग्यासाठी कशी करायची? आपलं आरोग्य जेव्हा बिघडतं तेव्हा आपल्या बॉडीमधले व्हायब्रेशन्स बिघडलेले असतात किंवा इम्बॅलन्स झालेले असतात. आपले व्हायब्रेशन्स लो झालेले असतात. आपली इम्युनिटी लो झालेली असते आणि म्हणूनच हेल्थ प्रॉब्लेम्स होत असतात. तर पुन्हा आपली इम्युनिटी अपग्रेड करण्यासाठी, आपले व्हायब्रेशन्स अपग्रेड करण्यासाठी आपण ही होपोनोपोनो प्रेयर चॅन्ट करायची असते. होपोनोपोनो प्रेयर वेगळ्या वेगळ्या पद्धतीने वापरता येत असतं. एक असतं बेसिक होपोनोपोनो. तुम्हाला लाईफमध्ये एखादा प्रॉब्लेम असेल, एखादा हेल्थ इश्यू असेल तर तुम्ही हे 4 स्टेटमेंट्स रिपीटेडली 108 वेळा दिवसातून 2 वेळा चॅन्ट करा. एकदा सकाळी आणि एकदा रात्री झोपायच्या आधी. या रिपिटेशन्समुळे, या चॅन्टिंगमुळे तुमच्या आतले व्हायब्रेशन्स पॉझिटिव्ह व्हायला लागतील.
तुमच्या बॉडीमधली एक एक सेल पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्सवर व्हायब्रेट करायला लागेल आणि त्यामुळे तुमची बॉडी हील व्हायला लागेल. अशा प्रकारे तुम्ही सकाळी 108 वेळेला आणि रात्री झोपायच्या आधी 108 वेळेला होपोनोपोनो प्रेयर चॅन्ट करा. याची आणखी दुसरी एक मेथड असते. तुम्हाला समजा एखादा हेल्थ इश्यू असेल, समजा बॉडी पेन असेल किंवा एखाद्या एरियामध्ये काहीतरी इश्यू आहे, सपोज हार्ट आहे किंवा पोटामध्ये काही प्रॉब्लेम आहे, गुडघ्यांमध्ये काही प्रॉब्लेम आहे. ज्या एरियामध्ये तुम्हाला काही हेल्थ इश्यू आहे, काही पेन आहे किंवा काही प्रॉब्लेम आहे, त्या एरियावर तुम्ही हात ठेवा आणि आधी चेक करा की तिथे किती पेन आहे. ऑन द स्केल ऑफ 1 to 10 तिथे किती पेन आहे. 10 म्हणजे खूप जास्त पेन, 1 म्हणजे खूप कमी पेन. तुमचं पेन मे बी 7-8 असं काही असेल, ते आधी चेक करा आणि त्या एरियावर हात ठेवून मनापासून ही होपोनोपोनो प्रेयर चॅन्ट करायला सुरुवात करा. आता काय करायचं, त्या एरियावर तुम्ही हात ठेवला, डोळे बंद करायचे आणि ही प्रेयर चॅन्ट करायच्या आधी त्या पेनची किंवा त्या हेल्थ प्रॉब्लेमची जबाबदारी घ्यायची. जेव्हा आपण जबाबदारी घेतो तेव्हाच आपण एका पॉझिटिव्ह फ्रिक्वेन्सीवर व्हायब्रेट करायला लागतो. नाहीतर एरवी काय होतं, हा प्रॉब्लेम याच्यामुळे झाला, हे दुखणं याच्यामुळे झालं, असं आपण काही ना काही कारणं देत असतो आणि आपण स्वतः कधीच जबाबदारी घेत नसतो. पण जेव्हा आपण जबाबदारी घेतो तेव्हा आपल्या आतली निगेटिव्ह फ्रिक्वेन्सी बाजूला होते आणि आपण एका पॉझिटिव्ह फ्रिक्वेन्सीवर व्हायब्रेट करायला लागतो. आणि आता तुमच्या प्रॉब्लेम एरियावर हात ठेवा आणि असं म्हणा, या माझ्या हेल्थ प्रॉब्लेमची किंवा या माझ्या पेनची 100% जबाबदारी मी घेते किंवा मी घेतो. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. असं रिपीटेडली ही प्रेयर चॅन्ट करा. त्या एरियाशी तुम्ही बोला, कॉन्व्हर्सेशन करा, कनेक्ट करा. आणि असं करत असताना तुमच्या माइंडमध्ये काही विचार येतील, काही फिलिंग्स येतील. इट्स ओके. ते ॲक्नॉलेज करा आणि ही प्रेयर रिपीट करत राहा. थोडा वेळ ही प्रेयर तुम्ही चॅन्ट केली की तुम्ही बघाल तुमचं जे पेन आहे किंवा तुमचा जो डिस्कम्फर्ट आहे ते खाली येईल. आणि असं थोडा वेळ करा जोपर्यंत हे 0वर येत नाही आहे. साधारण 3-4 मिनटं किंवा 5 मिनटं लागतील. तर अशा पद्धतीने तुम्ही ही होपोनोपोनो प्रेयर तुमच्या एखाद्या पेनसाठी किंवा एखाद्या हेल्थ प्रॉब्लेमसाठी नक्की करून बघा. ही प्रेयर तुम्ही नक्की वापरून पहा आणि तुम्हाला रिझल्ट्स आले की ही गोष्ट तुम्ही तुमच्या कॉन्टॅक्ट्समध्ये सुद्धा शेअर करा, तुमच्या फॅमिलीमध्ये किंवा तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करा. आणि ही होपोनोपोनो प्रेयर तुम्ही तुमच्या फॅमिली मेंबर्ससाठी सुद्धा वापरू शकता. माझ्या बऱ्याचशा स्टुडंट्सना या होपोनोपोनो प्रेयरमुळे खूप मिरॅक्युलस रिझल्ट्स मिळालेले आहेत. 10-10, 15-15 वर्षापासूनचे पेन्स किंवा हेल्थ इश्यूज हील झालेले आहेत. त्यांची मेडिकल ट्रीटमेंट, औषधं चालू होती, पण तरीसुद्धा एवढा फरक त्यांना वाटत नव्हता, एवढा फायदा त्यांना वाटत नव्हता. पण जेव्हा होपोनोपोनोची जोड मिळाली तेव्हा त्यांना खूप फास्ट रिझल्ट्स मिळायला लागले. त्यांचं पेन निघून गेलं, त्यांची बॉडी हील व्हायला लागली, खूप फास्ट हील व्हायला लागली. तुम्ही जर हेल्थ कॉन्शियस असाल, लाँग टर्मपर्यंत तुमची हेल्थ चांगली राहावी असं तुम्हाला वाटत असेल, तर मी तुम्हाला माझ्या फ्री आरोग्य संपदा या हेल्थ वर्कशॉपसाठी इन्व्हाइट करते. हा वर्कशॉप अटेंड करण्यासाठी तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर रजिस्टर करा. हा वर्कशॉप रविवारी संध्याकाळी 7 वाजता होत असतो. ही इन्फॉर्मेशन तुम्ही तुमच्या फ्रेंड्समध्ये, तुमच्या फॅमिलीमध्ये सुद्धा शेअर करा, ज्यांना हेल्थ प्रॉब्लेम आहे, जे हेल्थ कॉन्शियस आहेत, ज्यांना असं वाटतं आपली हेल्थ चांगली राहावी आणि एक चांगल्या क्वालिटीचं लाईफ आपल्याला जगता यावं. अशाच हेल्थ टिप्ससाठी या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या कॉन्टॅक्ट्समध्ये या व्हिडिओला शेअर करा. एक हॅपी आणि हेल्दी लाईफ क्रिएट करण्यासाठी या चॅनलवरचे व्हिडिओज रेग्युलरली बघत राहा. थँक्यू.